हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही लहानपणी सगळेच गेलेले असाल। तर ते ठिकाण म्हणजे आपली शाळा। तर ही माझी शाळा नाही आहे, पण मला या शाळेकडे बघून माझ्या शाळेची आठवण झाली। कारण की ह्या शाळेमध्ये ज्या भिंती होत्या ना, सगळ्या रंगलेल्या होत्या आणि ते तुम्ही पुढे बघालच, म्हणजे इतकं सुंदर कुठेच असू शकत नाही यार। मला डायरेक्ट लहानपणीची आठवण झाली आणि मी थांबले या शाळेमध्ये। ही झेडपीची शाळा आहे, तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा परिसर आहे। प्रत्येक भिंतीवर काही ना काही लिहिलेलं आहे। खूप छान छान पेंटिंग्स आहेत आणि मुलं याच्यातूनच शिकतात। लहान मुलांना हे सगळं आकर्षून घेतं आणि प्रत्येक शाळा अशी असायला हवी। सध्या झेडपीच्या शाळा खूप साऱ्या बंद होत आहेत, पण झेडपीची शाळा जे त्या शाळेमध्ये शिकलेत ना, त्यांनाच माहिती की काय असतं। मला माझे लहानपणीचे दिवस आठवले। आम्ही असंच शाळेमध्ये जायचो, मग दुपारची सुट्टी असायची, खिचडी भात, वरण भात असंच ओरंड्यावर बसून खायचो। म्हणजे किती छान वाटायचं तेव्हा। हे सगळं भिंतीवर लिहिलेलं असायचं, मग ते वाचत बसायचं। आत्ता सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या, हे सगळं हरवत चाललंय कुठंतरी। म्हणजे माझी मम्मीसुद्धा एक टीचर आहे, तिचं जे टीचर्सचं डिस्कशन चालू होतं ते ऐकलं की अरे पट कमी होतोय। आत्ताच्या काळात काय झालंय, पालक लाखो रुपये फीस भरून इंग्लिश मिडियमला टाकतात, पण झेडपीच्या शाळेचं जे महत्त्व आहे ना, हे फक्त जुनी जी पिढी होती त्या पिढीला माहिती की या शाळेने आपल्याला काय दिलंय। फक्त म्हणजे पुस्तकातलं नॉलेज नाही, तर त्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला झेडपीच्या शाळेने शिकवलेल्या आहेत। आणि इथं आम्हाला दिसलं जांभळाचं झाड, तोंडाला पाणीच आलं आणि आम्हाला मोह आवरला गेला नाही, त्याच्यामुळे आम्ही चढलो झाडावर। माहीत नाही शेवटचं कधी चढले होते वरती। त्यांना म्हटलं खाली उतरा, आपण दुसरं कोणाला तरी वरती चढूया। मग एक छोटासा मुलगा दिसला जो रोज चढायचा, असं त्याचं म्हणणं होतं की मी रोज चढतो, आम्ही जांभळं तोडतो आणि आम्ही खातो। त्याला म्हटलं प्लीज दादा, आम्हाला पण थोडेसे तोडून दे ना, आणि तो चढला। आणि मग काय, खूप सारे जांभळं आम्ही खाल्ले। तुम्ही बघू शकतात, त्याने डायरेक्ट बादली घेतलेली जांभळं तोडायला। त्यानंतर आम्ही वर्गामध्ये चक्कर मारत होतो, तर एका ऑफिसमध्ये आम्हाला ही ढोलकी दिसली आणि यांनी वाजवायला सुरुवात केली। तसं त्यांना प्रॅक्टिस आहे बरं का, पण मला अजिबात नाही। मी काय नाही, व्हिडिओ काढत होती, नंतर वाटलं आपण पण वाजवून बघावी यार, चला ट्राय करू। पण मला जमणार आहे का सांगा बरं? पण मी ट्राय करणार आहे। हे त्या मानाने खूप छान वाजवतात, तर मी सुद्धा ट्राय केली, पण मला काही जमेना। पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे ठीक आहे। आय थिंक मी पहिल्यांदा ढोलकी हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे मला ती जमणारसुद्धा नाही हे मला माहिती। पण मला एक फील करायचं होतं की काय असते ढोलकी, कशी वाजते। खरंच ग्रेट आहेत ज्यांना वाजवता येते। मी पण शिकेल हळूहळू। मम्माला वाटलं की मी जांभळं खालीच नाही, मग मम्मा माझ्यासाठी घेऊन आली आणि ती नाराज होऊ नये म्हणून मी ते घेतले आणि खाल्ले। तर खरंच खूप गोड आणि तुरट अशी जांभळं होते, छान होते, टेस्ट एकदम मस्त होती। तर असा फेरफटका मारला शाळेमध्ये, सगळं बघितलं आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो। पण सकाळी येताना आम्ही एका ठिकाणी अजून जायचं ठरवून आलो होतो, तर रस्त्यात दिसली आम्हाला ही नर्सरी। आम्ही येतानाच ठरवून आलो होतो की रिटर्न येताना आपण या नर्सरीमध्ये जायचं। इथून आम्ही खूप सारे झाडं खरेदीसुद्धा केले। आता पावसाळ्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे झाडं खूप लवकर ग्रो होतात किंवा नवीन मातीमध्ये खूप लवकर ते स्टेबल होतात, त्याच्यामुळे आम्ही खूप सारे फ्लावर प्लांट्स, फ्रूट प्लांट्स घेतले। मी असं सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा खूप झाडं लावावीत,